नमस्कार टीव्ही 9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिल आणि माझ्यासोबत आहे मी निकिता। राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये सध्या अर्ध्या तासापासून बैठक सुरू आहे। राज ठाकरे आज अमित शहांच्या भेटीसाठी गेलेत। भाजप आणि मनसेच्या युती संदर्भामध्ये राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये ही बैठक सुरू आहे। अर्धा तास झालेला आहे दोघांमधल्या या बैठकीला। राज ठाकरे आणि भाजप यांच्यामध्ये म्हणजे अमित शहांसोबतची ही बैठक म्हणजे महायुतीमध्ये मनसेच्या एंट्री संदर्भातली ही बैठक आहे। विनोद तावडे, अमित ठाकरे हे सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। आजच्या या बैठकीमधून शिक्कामोर्तब होऊ शकणार आहे की मनसे महायुतीमध्ये सामील होणार का। थेट आपण दिल्लीमध्ये जाऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे। संदीप, मनसेला 2 जागा मिळण्याची एक शक्यता व्यक्त केली जाते। अगदी बरोबर आहे निखिला। गेल्या अर्ध्या तासापासून ही बैठक सुरू झालेली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज ठाकरे, अमित ठाकरे यांची ही बैठक खरं तर सुरू आहे आणि सोबतच आहेत विनोद तावडे, राष्ट्रीय महासचिव पक्षाचे। 2 जागांबाबत महत्त्वपूर्ण या बैठकीत चर्चा सुरू असल्याचं आपल्याला समजतं। एक तर मुंबई दक्षिण आणि दुसरं म्हणजे नाशिक, या 2 जागा त्यांना दिल्या जाण्याची शक्यता आहे। राज ठाकरे यांच्याकडून तशी मागणी देखील करण्यात येणार आहे असं आपल्याला समजतंय। आणि ज्या वेळेला ताज मानसिंगमध्ये बैठक झाली होती त्यावेळेला विनोद तावडे आणि राज ठाकरे यांची प्राथमिक चर्चा पहिल्यांदा झाली होती आणि त्यानंतर विनोद तावडे थेट अमित ठाकरे आणि राज ठाकरे यांना घेऊनच अमित शहा यांच्या निवासस्थानी खरं तर दाखल झालेले होते। महत्त्वाच्या काही बाबी सांगाव्या लागतील। एक तर राज ठाकरे हे पदाधिकाऱ्याला कुठल्याही घेऊन आलेले नाहीत या बैठकीला दिल्लीमध्ये, फक्त त्यांचा मुलगा अमित ठाकरे हे एकटेच सोबत आहेत। दुसरं महत्त्वाचं, देवेंद्र फडणवीस यांच्या अनुपस्थितीमध्ये ही बैठक होते थेट शहा यांच्यासोबत। महायुतीमध्ये जरी मनसे हा पक्ष सहभागी होणार असला निखिला, तरी आगामी काळामध्ये याचे नक्कीच परिणाम आपल्याला पाहायला मिळतील। आजच्या बैठकीमध्ये विधानसभेबाबत देखील काही चर्चा होते का हे बघावं लागेल, कारण महायुतीचा फॉर्म्युला जो आहे तो आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे। 28 जागांपैकी 2 जागा जर यांना दिल्या गेल्या तर 26 जागांमध्ये भाजप आणि मित्रपक्ष म्हणजेच एकनाथ शिंदे यांचा पक्ष आणि अजित पवार यांचा पक्ष यांच्याबाबतचं जागा वाटप होईल। आज पुन्हा एकदा जर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीत आले तर आज रात्रीच यावर शिक्कामोर्तब होऊ शकतं। नक्कीच 2 जागांसंदर्भात म्हणजे मनसेला 2 जागा मिळण्यासंदर्भात सध्या चर्चा सुरू आहे। मनसेची ताकद आपण पाहिली तर ती मुंबई, नाशिक, पुणे या ठिकाणी आहे। तर इथल्या काही जागा या मनसेला दिल्या जातील। नक्कीच त्याबाबत देखील चर्चा होऊ शकते या बैठकीमध्ये। खरं तर अमित शहा यांच्याकडून याबाबतचा अंतिम निर्णय निखिला घेतला जाईल। महत्त्वाचं हेच आहे, भाजपनं अनेक ठिकाणी सर्वे केलेले होते आणि त्या सर्वेनंतर आता आपण पाहतोय थेट दृश्य, ही बैठक संपलेली आहे कदाचित आणि राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा जो आहे तो बाहेर पडलेला आहे। अर्धा तास ही चर्चा झाली आहे आणि या चर्चेनंतर विनोद तावडे, राज ठाकरे, अमित ठाकरे यांच्या गाड्यांचा ताबा आपण येतोय अमित शहा यांच्या बंगल्यामधून बाहेर पडलेला आहे। त्यामुळे आता प्रतीक्षा आहे, माध्यमांना काही प्रतिक्रिया दिली जाते का राज ठाकरे यांच्याकडून हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण अमित ठाकरे आहेत, राज ठाकरे आहेत, विनोद तावडे मात्र या गाडीमध्ये नाहीत। विनोद तावडे अमित शहा यांच्याच घरी अजूनही थांबल्याचं आपल्याला समजतंय। त्यामुळे या बैठकीमध्ये काय नेमकी चर्चा झाली हे बघणं महत्त्वाचं आहे। फक्त अर्ध्या तासामध्ये ही बैठक संपलेली आहे निखिला, हे महत्त्वाचं सांगता येईल प्रेक्षकांना। जवळपास 1 ते 1.5 तास ही बैठक चालेल असं शक्यता सांगितली जात होती, पण फक्त अर्धा तासच ही बैठक चाललेली आहे आणि अर्ध्या तासानंतर ही बैठक अखेर संपलेली आहे। आता महत्त्वाचं हेच आहे, लोकसभेसंदर्भात नेमकी काय जागा वाटपाची भूमिका आहे ती मनसे घेतं हे बघावं लागणार आहे। आणि आपण राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा तर फॉलो करणारच आहोत, मात्र विधानसभा निवडणुकांसंदर्भात देखील काही चर्चा झाली का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे निखिला।